मंडळी, जेव्हा तलाव पाण्याने भरलेला असतो तेव्हा तलावातले मासे हे किड्यांना खातात. त्याचप्रमाणे जेव्हा तलाव कोरडा होतो तेव्हा तेच किडे माशांना खातात. यावरून मित्रांनो हे समजतं की संधी ही प्रत्येकाला मिळते, फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. नमस्कार मंडळी, मी आहे ओंकार सावंत आणि तुम्ही पाहताय खवय्यांच्या हक्काचा कट्टा म्हणजेच खवय्ये कट्टा. मित्रांनो, मी दरवेळेला तुमच्या समोर नवनवीन रेसिपी घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आपले सबस्क्रायबर्स, व्ह्यूअर्स ते देखील इथे येऊन त्यांची रेसिपी आपल्यासमोर शेअर करत असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज आपण एक नवीन सिरीज चालू करतोय. त्याचं नाव आहे मकबॅन. आता मकबॅन म्हणजे मराठीत म्हणायचं झालं तर खवय्यांची मेजवानी. थोडक्यात सांगतो मित्रांनो, इथे आपण काय करणार आहोत, फेमस जे फूड ब्रँड्स आहेत त्याकडून आपण डिलिव्हरी पार्टनरद्वारे फूड्स ऑर्डर करणार आहोत आणि त्याचे रिव्ह्यू आपण आपल्या खवय्ये कट्टावर देणार आहोत. तर मित्रांनो, आज मी अशाच प्रकारे 2 फूड ब्रँड्सकडून फूड ऑर्डर केलेत. ते म्हणजे एक आहे स्विगी, दुसरा आहे झोमॅटो. मित्रांनो, हे खूप आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात म्हणा की सध्या तरी हेच खूप फूड ब्रँड आहेत, ते हाय रेटिंगवर आहेत आणि त्याच फूड ब्रँडमधून आपण हाय रेटिंगचे फूड ऑर्डर करणार आहोत. तर मित्रांनो, मी तेच फूड ऑर्डर केलंय, तर आपण त्याचं रिव्ह्यू जाणून घेऊया. मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन यायचे आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला तुमच्या भावना माझ्यापर्यंत येतील आणि त्याच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न. तर सुरुवात करूया मकबॅनला, म्हणजेच खवय्येच्या मेजवानी. तर मंडळी, बघा, हे अशा प्रकारे आपलं आजचं फूड आहे. हे आलंय स्विगीवरून आणि हे आलंय झोमॅटोवरून. दोन्ही सोबत छास आलेत, तर याची आपण अनबॉक्सिंग करूया. सगळ्यात अगोदर मी स्विगीचं फूड अनबॉक्सिंग करतो. इंडियन लार्जेस्ट देसी मिल. तर मित्रांनो, स्विगीचं पहिला खोलून बघतो. हे अशा प्रकारे डिस्पोजेबल एक कंटेनर टाईप आलंय. त्याबरोबर आपल्याला चमचे आले, यूज अँड थ्रो आले. तर मित्रांनो, स्विगीकडून आपल्याला इकडे ही दाल मखनी मिळाली आहे. त्यानंतर इथे कांदा आणि हिरवी चटणी असा एक सॅलड बेसिकली मिळाला आहे. टोमॅटो आणि शिमला मिरची आहे त्यात. आणि भाजी म्हणून पनीर लजीजची भाजी मिळाली आहे. त्याचसोबत 3 परोठे मिळाले आणि डेझर्टमध्ये आहे गुलाबजाम. ते कमीत कमी एक 6 ते 7 गुलाबजाम आहेत. त्याबरोबर आपल्याला हे मसाला छास पण दिलेला आहे. तसंच झोमॅटोमधून मिळालं आहे दाल मखनी. त्याची कन्सिस्टन्सी एकदम ठीक आहे आणि याची कन्सिस्टन्सी खूप जाडी आहे, थोडीशी जाडी आहे. आणि इथे मित्रांनो आपल्याला सलाड, ते सेम सलाड आहे, हिरवी चटणी आणि कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो. त्याचबरोबर अगेन आपल्याला इथे भाजी म्हणून एक पनीरचीच भाजी आहे. ही पनीर लजीज नाही आहे, ही पनीरचीच पनीर मखनी म्हणू शकतो आपण. त्यानंतर इथे आपल्याला या 4 चपात्या मिळाल्या आहेत. मित्रांनो, दोन्ही या पराठ्यांना आणि चपात्यांना दोन्ही घी लावलेलं आहे. घीचा एक स्मेल येते. त्यानंतर झोमॅटोकडून आपल्याला डेझर्टमध्ये मिळालं आहे मूग डाळीचा हलवा आणि मसाला छास. तर मित्रांनो, आपण टेस्ट करूया. पण टेस्ट करायच्या अगोदर आपण जी अनबॉक्सिंग केली आहे त्यासाठी आपण स्विगीला रेटिंग देतोय 10 पैकी 6 आणि झोमॅटोला देतोय 10 पैकी 4. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण स्विगीचं फूड टेस्ट करून बघूया. सगळ्यात पहिला दाल मखनी सोबत टेस्ट करतो मी हा परोठा. एक नंबर मित्रांनो, मस्त. एक दाल मखनी. ॲक्च्युली एक किस्सा सांगतो मित्रांनो दाल मखनी बाबतचा. दाल मखनी आहे ना, मी फक्त ऐकून होतो,
की पंजाब साईडला आणि एक हरियाणा साईडला खूप दाल मखनी म्हणून खूप फेमस आहे. तर मी सगळ्यात पहिला जेव्हा मी हॉटेल व्यवस्थापन हा विषय घेतला त्यावेळेला मी सगळ्यात अगोदर जर कुठली डिश ट्राय केली असेल किंवा बनवली असेल तर ती दाल मखनी असेल. बाय द वे मित्रांनो, हॉटेल व्यवस्थापन म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. त्यानंतर आपण पनीर लजीज ट्राय करूया. इथे एक पनीरचा पीस घेते. मित्रांनो, या पनीर लजीजमध्ये जो स्पायसेसचा अरोमा आहे तो एकदम उठून येतोय. खूप सुंदर अशी ही भाजी झाली आहे, खूप छान लागते. त्यानंतर आपण आता झोमॅटोकडच्या या फूड कंटेनरकडे वळूया. त्यांनी 4 चपात्या दिल्यात, त्याला घी लावलेलं आहे. तर सगळ्यात प्रथम आपण दाल मखनीसोबत ट्राय करूया. मित्रांनो, ही जी दाल मखनी आहे यामध्ये ना घी टाकलेलं आहे. घीचा टेस्ट येतोय आणि खूप सुंदर अशी दाल मखनी झाली आहे. जेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय केली होती दाल मखनी बनवायला तेव्हा सुद्धा अशीच झाली होती आणि आता सुद्धा झोमॅटोकडून जी आलेली आहे दाल मखनी सेम टेस्ट आहे. आता आपण ही जी पनीरची भाजी आलेली आहे ती ट्राय करूया. ऐका असा मित्रांनो, या भाजीमध्ये टँगीनेस आहे, थोडीशी स्वीट लागते. आणि पनीर बघाल ना मित्रांनो, बघा एकदम सॉफ्ट आहे पनीर. जर तुम्ही इकडे बघू शकता तर एकदम सॉफ्ट आहे. इथे सुद्धा स्विगीकडून पनीर हे सॉफ्टच आलेले आहेत. त्यानंतर आपण हा सलाड ट्राय करूया. जी ग्रीन चटणी दिली आहे त्याबरोबर डिप करूया. उत्तम मित्रांनो, दोन्ही पण बेसिकली तसं सेमच आहे. तर मित्रांनो, दोन्हीचा पण आपण फूड टेस्ट केलंय. त्यात छास टेस्ट करून बघूया कसं आहे ते. एक नंबर मित्रांनो, दोन्ही पण सेमच दिसते. मला वाटतं दोन्हीची पण टेस्ट सारखीच असेल. सेमच आहे मित्रांनो. असा छास पाहिजे, एकदम खट्टा असा, एकदम खट्टा असा छास आहे. त्यानंतर मित्रांनो आपण ट्राय करूया डेझर्ट. इकडे आपल्याला स्विगीकडून गुलाबजाम आलेत आणि झोमॅटोकडून आलाय मूग डाळीचा हलवा. तर आपण ते ट्राय करूया. तर सगळ्यात प्रथम आपण स्विगीचे गुलाबजाम चेक करूया कसे आहेत ते. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकतात एक 6 ते 7 गुलाबजाम आहेत. पण यामध्ये जो साखरेचा पाक असतो, चासणी ज्याला म्हणतात, ती खूप म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे. आहेच नाही म्हटलं तरी चालेल. आता टेस्ट करूया गुलाबजाम. एकदम छोटे आहेत. साईज बघाल तर एकदम छोटीशी साईज आहे. सो ठीक आहे, आपण मूग डाळीचा हलवा टेस्ट करूया.
एक नंबर मित्रांनो. मूग डाळीचा हलवा हा माझा पर्सनली फेवरेट आहे. म्हणजे एकदम पण जास्त गोड नाही, एकदम पण कमी गोड नाही, एकदम बॅलन्सिंग आहे. आणि पूर्णपणे घीमध्ये त्याला बनवलं आहे, तुपात बनवलं आहे. खूपच छान लागते. तर मित्रांनो, ओव्हरऑल दोन्हीही देसी मेल मी ट्राय केलेत. आता याला रेटिंग द्यायची वेळ आली आहे. सो आपण स्विगीला रेटिंग देतोय 10 पैकी 5 आणि झोमॅटोकडून जे आलेलं देसी मिल आहे त्याला रेटिंग देतोय 10 पैकी 8. आता ह्याला 8 आणि ह्याला 5 असं का रेटिंग दिलं ते मी सांगतो. तर मित्रांनो, एकतर हिची जी भाजी आहे ती अप्रतिम आहे आणि स्विगीमध्ये थोडासा एक आंबटपणा येतोय. त्यानंतर झोमॅटोकडून आलेली दाल मखनी, यामध्ये घीची अप्रतिम टेस्ट येते, खूप सुंदर लागते. मूग डाळीचा हलवा अप्रतिम आहे. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर एकदम दाल मखनी खूपच एकदम डल झाली. भाजीला थोडासा टँगीनेस येतोय, एकदम थोडासा आंबट झालाय. आणि हा जो परोठा आहे मित्रांनो, एकदम थोडासा कडक आहे, एकदम नाही म्हणतात, थोडासा कडक आहे. चपाती मस्त आहे चपाती, त्यामुळे मित्रांनो अशी रेटिंग दिली आहे. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आपल्या खवय्ये मेजवानीच्या या अशी सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ बनवायला ओव्हरऑल खूप मेहनत लागते. त्यासाठी मी माझे कॅमेरामॅन, माझे एडिटर्स खूप मेहनत घेतात. त्यासाठी मित्रांनो, एक लाईक त्यांच्यासाठी सुद्धा झालंच पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन असेच व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. तर भेटूया मित्रांनो या नंतरच्या व्हिडिओमध्ये. यानंतर आपण एक नॉनव्हेज मील ट्राय करणार आहोत. काय आहे ते तुम्हाला तेव्हाच कळेल. सो आत्ता या दोघांचं बिल किती होतं ते मी सांगतो. स्विगीकडून मागवलं होतं, त्याचं बिल झालं होतं 262 आणि म्हणजे 262 रुपये. आणि झोमॅटोकडून मागवलं होतं, त्याचं बिल झालं होतं 295 म्हणजे 295. हे जे फूड होतं हे बेस्ट आहे. आता उद्या पण किंवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नॉनव्हेज मील मागवणार आहोत, त्यामध्ये आपण बघणार आहोत काय बेस्ट आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि नवनवीन पदार्थ खात राहा. धन्यवाद.